सर्वांना जोहर। आज मनोर येथे कोळी मल्हार समाजाचे 7वे संमेलन इथे आयोजित केलं होतं आणि खूप आनंद ह्या गोष्टीचा आहे की शेवटी समाज म्हणून काम करत असताना आजच्या युगामध्ये ज्या सांस्कृतिक परिणामांवर अतिक्रमण होत चाललेलं आहे आणि समाजामधल्या चालीरीती परंपरा ह्या आपल्या समाजातील पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम समर्पकपणे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जायला पाहिजे, हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे। दुसरं त्याच्यामध्ये आहे की जी मुलं आता चांगल्या पद्धत शिक्षण घेत आहेत त्यांचा यथोचित गुणगौरव झाला पाहिजे आणि त्यांना अजून चांगल्या संध्या शिक्षणाची किंवा नोकरीच्या कशा पद्धतीने उपलब्ध होतील, मग त्याच्यासाठी जे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, तर त्या दृष्टिकोनातून ह्या संमेलनाच्या माध्यमातून चर्चा ही होत असते। आणि शेवटी आदिवासी समाज म्हणून संपूर्ण या भारतवर्षामध्ये काम करत असताना ह्या भारतवर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही 46 जमाती आहेत त्याच्यामध्ये कोळी मल्हार ही 30 नंबरला आहे आणि याची प्रत्येक समाजाची अलग अलग ही संस्कृती आहे, चालीरीती आहेत, पद्धती आहेत, ठेवा आहे वेगळा संस्कृतीचा, तो अबाधित राहण्यासाठी ह्या मेळाव्याची संकल्पना 7 वर्षापूर्वी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही ह्या दरवर्षी प्रथेप्रमाणे सांगण्यापेक्षा दरवर्षी तो झाला पाहिजे या अनुषंगाने आमची संपूर्ण टीम या पालघर ठाणे जिल्ह्यातले कार्यरत होते। यावेळेला पालघर मनोर येथे हा कार्यक्रम झाला आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की पालघरच्या संपूर्ण टीमने आणि जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष बेलकर आहेत, विलास बेलकर, सुनील झळके आहेत, आमचे अनंत पुंजारा आहेत, माळी जाधव सर आहेत किंवा आमची नीता आहे, या सर्वांनी किंवा आमचे सगळं जे काही कोळी मल्हार समाजाचे नेतृत्व आहेत त्याच्यामध्ये आमचे माजी आमदार विलास तरे आहेत, आत्ताचे आमदार विलास तरे आहेत, शांताराम मोरे आहेत, माजी खासदार बळीराम जाधव साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे अविनाश सुतार साहेब आहेत किंवा अनेक जिल्हा परिषदचे पदाधिकारी आहेत, अध्यक्षांपासून सभापती, जिल्हा सदस्य आहेत, सरपंच आहेत, अनेक या समाजामध्ये कार्यरत असलेले थोर व्यक्ती आहेत, ते डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, समाजसेवेमध्ये कार्यरत असलेले अनेक समाजसेवक आहेत, असे सर्व लोकांच्या आमच्या या माध्यमातून गोरगरीब जी आमची जनता आहे त्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या पुढील चांगल्या वाटचालीसाठी हा मेळावा ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आयोजित झाला आणि तो चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला, त्याच्याबद्दल मला मनापासून कौतुक या सर्वांचं करावं असं वाटते। आणि पुढील वर्षी याच्यापेक्षा अजून दिशादर्शक मेळावा डहाणू इथे ह्या तालुक्यामध्ये होणार आहे, त्याची घोषणा आजच झालेली आहे। तर आजपासून पुढच्या वर्षाची तयारी ही मेळाव्याची 8व्या संमेलनाची सुरू झालेली।